Hello achievers, welcome to Achievers classes. Today we are going to see standard 7th maths chapter number 4 angles and pair of angles. ओके, आपल्याला काय बघायचंय, काय कशाबद्दल शिकायचंय, आपल्याला अँगल्स आणि पेअर ऑफ अँगल्स बद्दल आपल्याला काय करायचंय, शिकायचंय. ओके, चला या ठिकाणी तुम्हाला आपल्याला काहीतरी शिकायचंय. सगळ्यात पहिले अँगल्स म्हणजे काय हे बघूया, की कोणाला आपण अँगल्स म्हणतो. ओके, हे सगळ्यात पहिले बघूया. आता अँगल्स कोणाला म्हणायचं असतं, तर ज्याला दोन आर्म्स असतात. ज्याला किती आर्म्स असतात? दोन आर्म्स असतात, किंवा त्याला दोन रेज म्हणूया. आता या ठिकाणी एक पॉइंट दिसतोय, हा बी पॉइंट, यस ऑर नो? आणि या बी पॉइंट मधून दोन रेज बाहेर निघालेले. किती रेज बाहेर निघालेले? दोन. बघा, एक रेचं नाव आहे बी सी आणि दुसऱ्या रेचं नाव आहे बी ए. ओके, एकाच पॉइंट मधनं, एकाच व्हर्टेक्स मधनं निघालेत का? ओके, सो ज्या पॉइंट मधनं निघाले त्या पॉइंटला आपण काय म्हणतो? व्हर्टेक्स. काय म्हणतो? व्हर्टेक्स. आणि या ठिकाणी दोन आर्म्स आहेत. पहिल्या आर्मचं नाव आहे आर्म ए बी. ओके, आणि दुसऱ्या आर्मचं नाव आहे बी सी. ओके, सो या दोन आर्म्स जेव्हा कनेक्ट होतात तेव्हा काय तयार होतो? अँगल तयार होतो. काय तयार होतो? अँगल. ओके, मग या अँगलचं नाव काय? तर नेम ऑफ अँगल आपण दोन प्रकारे लिहू शकतो. नेम ऑफ अँगल, आपण याचं नाव, जसं आपल्याला नाव असतं अभिजित, तुषार, बरोबर, सिद्धेश, पवन, तसंच या ठिकाणी अँगलला सुद्धा काय असतं? नाव असतं. सो इथे या ठिकाणी या आर्मवर तुम्हाला काही पॉइंट्स दिसत आहेत का? काही पॉइंट्स दिसत आहेत का? कोणकोणते पॉइंट्स आहेत बघा. एक पॉइंट आहे ए, एक आहे बी आणि एक आहे सी. सो याच्यावरनं या अँगलचं नाव आहे अँगल ए बी सी. काय नाव आहे? एबीसी. त्याचप्रमाणे आपण या अँगलला दुसरं पण नाव देऊ शकतो. आणखी एक दुसरं नाव जर आपण सी पासून स्टार्ट केलं तर सी बी ए. अँगल सी बी ए. ओके, बस. मग हेच आपल्याला लिहायचंय. राईट द नेम ऑफ अँगल शोन अलॉंग साइड. आपल्या बाजूला जो अँगल दिसतोय त्याचं नाव लिहायचंय. सो त्याचं नाव काय आहे? अँगल ए बी सी, किंवा त्यालाच आपण म्हणणार अँगल सी बी ए. ओके, राईट द नेम ऑफ इट्स व्हर्टेक्स. आपल्याला काय करायचंय? त्याच्या व्हर्टेक्सचं नाव लिहायचं. काय लिहायचंय? व्हर्टेक्सचं नाव लिहायचंय. ओके, सो व्हर्टेक्सचं नाव काय आहे? व्हर्टेक्स बी. काय नाव आहे? व्हर्टेक्स बी. पुढचा प्रश्न बघूया आपण. काय? राईट द नेम्स ऑफ इट्स आर्म. त्यांच्या आर्म्सचं नाव लिहायचं. सो अँगलला किती आर्म असतो? दिस इज अ फर्स्ट आर्म अँड दिस इज सेकंड आर्म. सो हाऊ मेनी आर्म्स अँगल हॅव? ओके, सो पहिल्या आर्मचं नाव काय? आर्म ए बी. आर्म ए बी. आणि दुसऱ्या आर्मचं नाव काय आहे? आर्म बी सी. ओके, पुढे काय म्हटलंय बघा. राईट द नेम ऑफ द पॉइंट्स मार्क ऑन इट्स आर्म. आर्मवर असलेल्या पॉइंटचं नाव लिहा. मग कोणकोणते पॉइंट आहेत? पॉइंट ए, पॉइंट बी आणि पॉइंट सी. ओके, चला मग तिघांचं नाव लिहूया आपण. काय आहे? पॉइंट ए, कॉमा, पॉइंट बी, कॉमा, पॉइंट सी. ओके, असे तीन पॉइंट्स आहेत. समजलं मग तुम्हाला? अँगल व्यवस्थित कळलं? चला जाऊया पुढच्या टॉपिककडे. आता या ठिकाणी आपल्याला बघायचंय द एक्सटेरियर अँड इंटेरियर ऑफ अन अँगल. अँगलचं इंटेरियर आणि एक्सटेरियर आपल्याला बघायचं. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल आपण अँगलचं नाव लिहूया. अँगल इथून स्टार्ट होतो. पी, क्यू आणि आर. हा आहे तुमचा अँगल. याच्यामध्ये क्यू हा काय आहे रे? तर क्यू हा काय आहे? व्हर्टेक्स. पी हा एक पॉइंट आहे, क्यू एक पॉइंट आहे आणि आर हा देखील एक पॉइंट आहे. आहेत तीन पॉइंट्स. आता या अँगलच्या आतमधला भाग कोणता आहे रे? बघा, हा सगळा भाग काय? आतमधला भाग आहे. आणि हा वाला भाग कोणता आहे? बाहेरचा भाग आहे. ओके, सो याला काय म्हणतो आपण? इंटेरियर. याला काय म्हणतो आपण? इंटेरियर. आणि याला काय म्हणतो आपण? एक्सटेरियर. काय म्हणतो आपण याला? समजलं? मग इंटेरियर काय म्हणायचं, एक्सटेरियर कोणाला म्हणायचं? येस ऑर नो? सो इंटेरियर मध्ये कोणकोणते पॉइंट्स आहेत आपण बघूया. इंटेरियर ऑफ द सर्कल.
काय बघूया, इंटेरियर, सॉरी सर्कल नाही, अँगल, इंटेरियर ऑफ ए अँगल. अँगलचा इंटेरियर कोण आहे, तर बघा इंटेरियर मध्ये असणारे पॉइंट्स कोणते आहेत, पॉइंट एन, पॉइंट एम, बरोबर, पॉइंट ओ आणि पॉइंट टी, पॉइंट ओ आणि पॉइंट टी. बघा या ठिकाणी हे जे आहेत सगळे, या ठिकाणी हा तुमचा इंटेरियरचा भाग आहे. मग इंटेरियर मध्ये कोणकोणते पॉइंट्स आहेत बघा, लेट अस चेक. पहिले आहे एन, त्याच्यानंतर आहे एम, नंतर आहे ओ आणि आहे टी. या पॉइंट्सला आपण काय म्हणणार आहोत, इंटेरियर ऑफ अँगल. इंटेरियर म्हणजे अँगलच्या आतमध्ये असणारे, आणि इकडे जे ते काय आहेत रे, एक्सटेरियर ऑफ अँगल. काय आहेत, चला मग आता पुढचा कन्सेप्ट लिहूया, एक्सटेरियर ऑफ ए अँगल. ओके, चला एक्सटेरियर म्हणजे जे बाहेर येते. मग बाहेर कोण कोण येत रे, चला सर बघूया आपण बाहेर कोण कोण दिसते आपल्याला. तर बाहेर दिसते बघा जी, डी, एस, ई आणि आर येईल का, नाही, हा पॉइंट आर नाहीये, हा वाला पॉइंट काय आर आहे. आता सध्या कोणते पॉइंट आहे, जी, डी, एस आणि ई. ओके, तो लिहूया पॉइंट जी, पॉइंट डी, पॉइंट एस आणि पॉइंट ई. हे काय आहेत रे, एक्सटेरियर. आणि ऑन द अँगल असा एक तिसरा कन्सेप्ट पण असतो, त्याला काय म्हणतो आपण, ऑन द अँगल. जे अँगल्स वर आहेत ते, ऑन द अँगल. ओके, अजून असा पण एखादा मध्ये पॉइंट देऊ शकतील ते, पण नाही दिलाय. आता सध्या कोणकोणते दिलेत बघा, ऑन द अँगल कोण कोण आहे, मग पी, क्यू आणि आर. हे कुठे आहेत रे, अँगल्स वर आहेत. ओके, सो पॉइंट पी, त्याच्यानंतर पॉइंट क्यू आणि पॉइंट आर, हे काय आहेत, ऑन द अँगल. समजलं मग तुम्हाला, इंटेरियर, एक्सटेरियर अँड ऑन द अँगल समजले, तिन्ही कन्सेप्ट कळले. जायचं पुढे, चला मग जाऊया आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे, नेक्स्ट टॉपिक कडे. आता आपल्याला बघायचंय ऍडजस्टंट अँगल. ऍडजस्टंट म्हणजे काय, शेजारचे शेजारचे. आता ही आपली खोली आहे किंवा आपला रूम आहे, आपला क्लासरूम आहे, बरोबर. या क्लासरूमच्या शेजारी परत एक क्लासरूम आहे. मग आपण त्यांना काय म्हणणार, शेजारी आपले. त्यांना काय म्हणणार, आपले शेजारी. मग आता त्यांच्यात आणि आपल्यामध्ये काय कॉमन आहे, तर ही एक भिंत जी आहे, ही भिंत काय आहे, कॉमन आहे, बरोबर. त्यांच्या घराची भिंत आणि आपल्या घराची भिंत एकच आहे का, किंवा त्यांच्या क्लासरूमची भिंत आणि आपल्या क्लासरूमची भिंत एकच आहे का, नाहीये, एकच नाहीये. इकडे वेगळी आहे, तिकडे वेगळी भिंत आहे का, एकच भिंत आहे ना, का डबल भिंत बांधली, त्यांची वेगळी आहे ना आपली वेगळी, मध्ये गॅप आहे, असं आहे का, नाही, एकच भिंत आहे. दोघांच्या मध्ये काय आहे, एकच भिंत आहे. त्याला काय म्हणतो आपण, कॉमन. त्याला काय म्हणूया आपण, कॉमन वॉल. भिंत आहे म्हणून वॉल. आता इथे बघा, या ठिकाणी तुम्हाला दोन अँगल्स दिसत असतील. एक आहे हा वाला अँगल, एक आहे हा वाला अँगल, दिसतोय का. याचं नाव लिहूया आपण बी एम क्यू. पहिला अँगल कोणता होता, आता दुसरा बघूया कोणता आहे, क्यू एम डी, बरोबर. याच्यामध्ये एम क्यू बघा, ही एम क्यू ही कॉमन साइड आहे का रे, किंवा कॉमन आर्म आहे का दोघांना. बघा ह्या अँगल मध्ये पण ही आर्म आहे आणि या अँगल मध्ये सुद्धा ही आर्म आहे. तो हा जो एम क्यू आहे, ही जी एम क्यू साइड आहे, कोणती साइड, एम क्यू किंवा एम क्यू जो आर्म आहे, हा कॉमन आहे दोन्ही अँगल्सला, बरोबर. या अँगलचा पण तो भाग आहे आणि ह्या अँगलचा सुद्धा तो काय आहे, भाग आहे. ओके, जर असं असेल तर त्यांना आपण काय म्हणणार, ऍडजस्टंट अँगल. काय म्हणणार, मला सांगा हे ऍडजस्टंट अँगल्स आहेत का, शेजारचे शेजारचे अँगल्स आहेत का, नाही सर, त्यांच्या दोघांमध्ये कॉमन असं काहीच नाहीये. आहे का काही कॉमन, नाही. आता सांगा हे ऍडजस्टंट अँगल्स आहेत का,
हा वाला अँगल 1 आणि हा 1 2 हे ऍडजस्टंट आहे का? येस सर, यांच्यामध्ये ही साइड बघा काय आहे, कॉमन आहे. ही साइड काय आहे, कॉमन आहे. ओके, सो ज्यांच्यामध्ये एक साइड काय असते, कॉमन असते, त्याला आपण काय म्हणतो, ऍडजस्टंट अँगल्स असं म्हणतो. बघा या दोघांचा व्हर्टेक्स पण सेम आहे का? चेक करा, व्हर्टेक्स सुद्धा काय आहे, सेम. बघा हा जो अँगल आहे BMQ, कोणता अँगल, BMQ, अँड दुसरा अँगल कोणता आहे रे, QMD. QMD या दोघांचा एकच कॉमन व्हर्टेक्स आहे आणि तो काय कॉमन व्हर्टेक्स, M. ओके, एकच कॉमन व्हर्टेक्स आहे दोघांचा आहे का, M. येस ऑर नो? येस. तो पहिला मुद्दा म्हणजे काय, त्यांची व्हर्टेक्स सुद्धा काय असते, कॉमन असते, सेम नाही, कॉमन. आणि त्यांचा एक आर्म काय असतो, इथे कोणता कॉमन आर्म आहे, त्याचं पण नाव लिहूया आपण, कॉमन आर्म. त्याचं नाव काय, आर्म म्हणा किंवा रे म्हणा, रे MQ. कोणता रे, MQ. ओके, कळलं का? दुसरा पॉइंट काय, अँगल शुड हॅव कॉमन आर्म. त्यांच्यामध्ये कॉमन आर्म असते, येस ऑर नो? आणि अँगल्स शुड हॅव सेपरेट इंटेरियर. दोघांचं इंटेरियर पण कसं असतं, सेपरेट असतं. उदाहरणार्थ बघा, याचं इंटेरियर मी तुम्हाला ड्रॉ करून दाखवतो. हे कोणाचं इंटेरियर आहे सांगा, व्हेरी गुड. अँगल BMQ चं हे काय इंटेरियर आहे. आता मी दुसरं इंटेरियर ड्रॉ करतो. कोणाचं इंटेरियर ड्रॉ करतो आता, QMD चं. बघा हे QMD चं इंटेरियर आहे. समजलं? दोघांचे इंटेरियर सेम आहेत का? सेम आहेत? नाही, सेपरेट सेपरेट आहेत. काय सेपरेट आहे, म्हणून हा ब्लॅक कलरने दाखवलाय, हा वेगळ्या कलरने दाखवलाय की नाही, येस ऑर नो? येस. ओके, सो सेपरेट. तुम्ही सोपी गोष्ट एक लक्षात ठेवा फक्त, आणि ती गोष्ट काय आहे की त्यांच्याकडे काय असतो, एक कॉमन व्हर्टेक्स असतो आणि एक कॉमन आर्म असतो. ओके, कॉमन व्हर्टेक्स आणि कॉमन आर्म, या दोन गोष्टी तुम्हाला काय करायच्यात, लक्षामध्ये ठेवायच्या आहे. समजतंय सगळ्यांना एव्हरीवन? ओके, जाऊयात आपण नेक्स्ट टॉपिक कडे. ठीक आहे, बघा आता प्रॅक्टिस सेट 15 मधला फर्स्ट क्वेश्चन आपण घेऊया. काय म्हटले प्रॅक्टिस सेट 15 मधला पहिला क्वेश्चन, ऑब्झर्व द फिगर अँड कम्प्लीट द टेबल फॉर अँगल AWB. एक अँगल दिलाय तुम्हाला, कोणता, AWB. बघा AWB हा वाला अँगल दिलाय, येस ऑर नो? आणि काही क्वेश्चन्स विचारले, ते क्वेश्चन्स आपल्याला लिहायचे आहेत. पहिले काय म्हटले, पॉइंट इन द इंटेरियर. या अँगलच्या इंटेरियर मध्ये, आतमध्ये कोणकोणते पॉइंट्स आहेत बघा, व्हेरी गुड. पॉइंट ज्याला येते त्याने फक्त हात वर करा, हा, उत्तर देऊ नका. पॉइंट R, पॉइंट N, पॉइंट C आणि पॉइंट X. ओके, चला मग इथे आन्सर लिहूया आपण, काय आहे, पॉइंट R, पॉइंट C, त्याच्यानंतर पॉइंट N आणि पॉइंट X. ओके, नेक्स्ट क्वेश्चन काय, पॉइंट इन द एक्सटेरियर. एक्सटेरियरला असणारे पॉइंट्स सांग. व्हेरी गुड. T, U, G येईल का? रॉंग, G नाही येणार. Q, V आणि Y. बरोबर, हे पॉइंट्स काय आहेत, एक्सटेरियर पॉइंट्स आहेत. हे काय आहेत, एक्सटेरियर. मग कोणकोणते ते परत लिहूया आपण, T, U, G, V आणि सॉरी Q, V अँड Y. ओके, चला लिहा मग. इथे लिहूया आपण, पहिला आहे पॉइंट T, पॉइंट U, पॉइंट Q, पॉइंट V आणि पॉइंट Y. ओके, आता काय म्हटले, पॉइंट ऑन द आर्म ऑफ द अँगल. अँगल वर असणारे, आता काय लिहायचं आहे आपल्याला,
अँगलवर असणारे. मग अँगलवर कोण कोण आहे बघा, आर्मवर ए, डब्ल्यू, जी आणि बी. हे कशावर आहेत आपल्या अँगलवर, आर्मवर असणारे, आर्मवर. तो इथे लिहूया. डब्ल्यू नाही घेता येणार आपल्याला इथे, डब्ल्यू नको घ्यायला, कारण की तो कशावर आहे रे, तो तर वर्टेक्स आहे. तो काय आहे, वर्टेक्स. तो ए जी बी पॉइंट, ए पॉइंट जी आणि पॉइंट बी. डब्ल्यू घेतला तरी पण चालेल, कारण तो आर्मवर पण आहे, पण त्याला वर्टेक्स म्हणतो आपण जनरली, त्याला काय म्हणतो, वर्टेक्स. समजलं का हे? याच्यामध्ये काही शंका आहे तुम्हाला? ओके, चला जाऊया आपण आता नेक्स्ट क्वेश्चन कडे. काय म्हटलं इथे क्वेश्चन बघा, नेम द पेयर्स ऑफ ऍडजस्टंट अँगल्स इन द फिगर बिलो. ऍडजस्टंट अँगल्स आपल्याला बघायचे. आपण कोणाला ऍडजस्टंट अँगल्स म्हटलं होतं सर? आपण काय म्हटलं होतं की एक काय असली पाहिजे, कॉमन आर्म आणि कॉमन व्हर्टेक्स. त्या अँगल्सला आपण काय म्हणतो, ऍडजस्टंट अँगल्स. तो हे दोन काय आहेत, ऍडजस्टंट अँगल. चला मग असं शोधूया आपण पहिल्या फिगर मध्ये. त्याच्यामध्ये एक काय घेतली पाहिजे, कॉमन आर्म. पहिले आपण ह्याला कॉमन आर्म घेऊया. घेतलं याला कॉमन आर्म. मग याच्यामुळे कोणते अँगल्स तयार होत आहेत सर, चेक करा जरा एकदा. बघा, पहिले ही कॉमन आर्म जर घेतली तर बी एन ए आणि दुसरा अँगल बी एन सी. चला लिहूया मग. पहिली जोडी लिहूया, अँगल ए एन बी किंवा बी एन पासून स्टार्ट करूया. बी एन ए अँड बी एन ए अँड काय, बी एन, अँगल बी एन सी. अँगल लिहायला विसरायचं नाही. चला आता सेकंड पेअर बघूया. सगळ्यात पहिले सर आपण कोणाला घेतलं होतं, बी एन कॉमन आर्म घेतली होती. आता कॉमन आर्म कोणाला घेऊया, एन सी ला. कोणाला घेऊया, त्याच्यामुळे कोणता अँगल तयार होतोय बघा, बी एन सी. आणि दुसरी कोणती, ए एन सी. बघा एन सी ही कॉमन झाली का, येस ऑर नो? येस. मग लिहा, दुसरी जोडी लिहा, हा अँगल बी एन सी अँड अँगल ए एन सी. ए एन सी. बघा एन सी कॉमन आलं का इथे? इथे काय कॉमन आलं होतं, बी एन कॉमन आलं होतं. येस ऑर नो? आता पुढचं घेऊया. बघा सगळ्यात पहिले आपण कोणती घेतली होती, बी एन ही कॉमन घेतली, नंतर एन सी कॉमन घेतली. आता कोणाला कॉमन घेऊया, एन ला किंवा ए एन ला. ठीक आहे, कोणाला, एन ए ला काय घेतलं आपण, कॉमन आर्म घेतली. मग कोणते अँगल तयार होत आहेत सर, जरा दाखवतात का आम्हाला? दाखवतो ना. बी एन ए हा वाला अँगल आणि सी एन ए हा वाला अँगल. ओके, चला मग तिसरी पेअर लिहूया आपण या ठिकाणी. अँगल बी एन ए अँड अँगल सी एन ए. सी एन ए. बघा एन ए कॉमन आर्म झाली का? येस. बस, आता तीन साइड होत्या आपल्याकडे, तीन आर्म्स होते, आपण तिन्ही आर्म्स वापरले गेले. आता काय नेबरिंग अँगल्स नाहीयेत, संपले. तीनच होते, तिन्ही आपण लिहिले. आता इथे एक फिगर दिली आहे, या ठिकाणी मात्र एकच पेअर ऑफ अँगल्स तयार होतात. ओके, बघा ही एक स्ट्रेट लाईन आहे आणि इथे एक आर्म आहे. हा तुमचा कॉमन आर्म आहे. पी क्यू काय आहे, कॉमन. त्याच्यामुळे कोणता अँगल तयार होतोय बघा, टी क्यू पी. अँगल टी क्यू पी अँड दुसरा अँगल कोणता आहे, आर क्यू पी. अँगल आर क्यू. समजलं का? आता दुसरं कुठेच नाहीये, कॉमन आर्म दिसतच नाहीये. कुठे दिसतंय का? नाही, कॉमन आर्मच नाहीये. मग इथे जर अशी एक लाईन राहिली असती कदाचित, तर अशी एक लाईन राहिली असती, तर मग हा अँगल
आणि हा अँगल हे याची ही काय झाली असती कॉमन आर्म, पण नाहीये तिथे, तसं दिलेलं नाही, फॅक्टर नाही रे, कॉमन आर्म. ठीक आहे, समजलं का? येस ऑर नो? ओके, चला मग आता समजलं असेल तर आपण जाऊयात नेक्स्ट क्वेश्चन. आता बघा या ठिकाणी तुम्हाला काय दिलंय, आर द फॉलोइंग पेयर्स ऍडजसंट अँगल्स. हे काही पेयर्स तुम्हाला दिलेले आहेत आणि तुम्हाला शोधायचे आहेत की ते ऍडजसंट अँगल्स आहेत का. काय आहेत का? ऍडजसंट अँगल्स आहेत का हे तुम्हाला शोधायचं आहे. सिम्पली काय करायचं, दोन्हीही अँगल्स ड्रॉ करून बघायचे. दोन्ही अँगल्स काय करायचे, ड्रॉ करायचे. जर त्याच्यामध्ये एक आर्म कॉमन आली, एक आर्म कॉमन आली तर त्यांना काय म्हणायचं, ऍडजसंट अँगल्स आहे. ठीक आहे, पहिला अँगल कोणता आहे, पी एम क्यू. वेर इज पी, बघा हा पी, हा एम आणि हा क्यू, हा वाला अँगल. दुसरा अँगल कोणता आहे, आर एम क्यू. बघा आर एम क्यू, बघा ही एम क्यू कॉमन आर्म आहे का? येस, एम क्यू काय आहे, कॉमन आर्म आहे. म्हणजे हा ऍडजसंट अँगलची जोडी आहे का ही? येस. इज इट अ पेअर ऑफ ऍडजसंट अँगल्स? येस, दे आर ऍडजसंट अँगल्स, दे आर ऍडजसंट अँगल्स. मग त्यांनी रिझन पण लिहायला लावले, त्यांनी पण काय लिहायला लावले, रिझन. देअरफॉर आपण आन्सर लिहूया. आन्सर काय लिहिणार आपण, अँगल पी एम क्यू अँड अँगल आर एम क्यू आर ऍडजसंट अँगल. काय आहेत रे ते, अँगल्स आहे. वाय, रिझन, रिझन काय त्यांचं, वाय, बिकॉज they have कॉमन आर्मचं नाव लिहूया, दे हॅव, ठीक आहे लिहूया, दे हॅव अ कॉमन आर्म नेम्ड, नेम काय त्या कॉमन आर्मचं, आर्म एम क्यू. एक कॉमन आर्म आहे त्यांच्याकडे आणि तिचं नाव काय आहे, एम क्यू, आणि म्हणून ते ऍडजसंट अँगल्स आहेत. येस ऑर नो? जायचं मग पुढे, चला जाऊयात नेक्स्ट क्वेश्चन. पुढे काय म्हटलंय बघा, अँगल आर एम क्यू ड्रॉ करून बघायचं. सर आम्हाला काय माहिती नाही, आम्ही काय करणार, ड्रॉ कर. वेर इज आर, हा एम आणि हा क्यू, आर एम क्यू. दुसरा अँगल कोणता, एस एम आर, हा एस एम आणि वेर इज आर, एस एम आणि आर. बघा माहित का हे ऍडजसंट अँगल्स? नो. ऍडजसंट अँगल्स आहेत का? नो. कारण ऍडजसंट अँगलची तिसरी प्रॉपर्टी आपण बघितली होती. बघा परत एकदा सांगतो, त्यांच्यामध्ये एम आर हा कॉमन तर आहे, कॉमन साइड आहे ही, बट त्यांचे इंटेरियर पण सेम आहेत ना. बघा आता सगळ्यात पहिले आपण अँगल कोणता बघितला होता, आर एम क्यू. याचा इंटेरियर कोणता आहे रे, बघा हा सगळा त्याचा इंटेरियर आहे. येस ऑर नो? हा त्याचा काय इंटेरियर आहे. आपण काय म्हटलं होतं, त्यांचा इंटेरियर पण कसा असला पाहिजे, दुसरा असला पाहिजे. आता दुसरा अँगल कोणता आहे चेक करा, एस एम आर, एस एम आर. आता याचा इंटेरियर काय आहे, हा वाला त्याचा इंटेरियर आहे की नाही? मग दोघांचा कॉमन इंटेरियर आहे का, सेम इंटेरियर आहे का? अरे हाय ना, नो कसा म्हणतो, सेमच आहे. हा हा त्याचा इंटेरियर, हा सगळा भाग या अँगलचा आहे आणि दुसऱ्या अँगलचा हा एवढा भाग आहे, म्हणजे एवढा भाग सेम आहे की नाही? आपण काय म्हटलं होतं बघा, हे ऍडजसंट अँगल आहेत, याचा इंटेरियर कोणता आहे, या अँगलचा हाय, दुसऱ्या अँगलचा इंटेरियर कोणता आहे, हाय. दोघांचे वेगवेगळे आहेत इंटेरियर. कोणाचा, हा पण त्यांच्यामध्ये काही कॉमन आहे की नाही, एवढा भाग, याच्यामध्ये काही कॉमन भाग येतो का इंटेरियरचा? दोघं इंटेरियर सेपरेट सेपरेट आहेत. हा, जर ते सेपरेट नसायलाच पाहिजे तरच आपण त्यांना काय म्हणणार, इंटेरियर अँगल्स म्हणणार, नाही तर त्यांना इंटेरियर ऍडजसंट अँगल्स म्हणणार. ओके,
इथे तर त्यांचं कॉमन आहे दोघांचं फक्त त्यांची काय कॉमन असली पाहिजे भिंत कॉमन असली पाहिजे काय कॉमन असली पाहिजे बस हे एवढंच कॉमन असलं पाहिजे बाकी काहीच कॉमन नाही पाहिजे आपल्याला समजलं ओके समजलं का फक्त त्यांचं एकच आर्म कॉमन असली पाहिजे बाकी काहीही कॉमन नको बाकी काहीही कॉमन नसायला पाहिजे समजलं का तुम्हाला इथे फक्त कॉमन काय पाहिजे मग ही आर्म कॉमन पाहिजे त्यांचे इंटेरियर कॉमन नसायला पाहिजे पण इथे तसं आहे कॉमन बरोबर म्हणून हे काय नाहीयेत म्हणून यांना काय म्हणणार आपण ऍडजस्टंट अँगल्स नाहीयेत देअरफॉर आपण लिहिणार अँगल आर एम क्यू अँड अँगल एस एम आर आर not adjacent because they have common interior they have common त्यांचं इंटेरियर कॉमन आहे ते इंटेरियर कॉमन नसायला पाहिजे ठीक आहे चल जाऊया नेक्स्ट क्वेश्चन कडे आर एम एस चला ड्रॉ करूया आर एम आणि एस दुसरा अँगल कोणता आहे आर एम टी आर एम टी काय झालं आहेत का नाही या दोघांचे इंटेरियर परत सेम झाले बघा हा आर एम एस चा इंटेरियर कोणता आहे हा वाला हा आर एम टी चा इंटेरियर कोणता आहे आर एम टी चा बघा आर एम टी चा इंटेरियर कोणता आहे हा वाला हा एवढा भाग तर कॉमन झाला ना एवढा भाग काय झाला कॉमन इंटेरियर कॉमन असायला पाहिजेत का नको ओके तो हे सुद्धा ऍडजस्टंट अँगल्स नाहीयेत ओके चला मग लिहूया therefore angle RMS and angle RMT are not adjacent angles because they have common interior they have common इंटेरियर फक्त इंटेरियर अँगल नाही इंटेरियर मधील म्हणजे आतमधला भाग हा अँगल आहे यस ऑर नो तो हा जो मधला भाग आहे त्याला आपण इंटेरियर म्हणतो हे आपलं घर आहे मग या घराच्या आतमध्ये इंटेरियर करतो ना आपण घराच्या बाहेर करतो सेम चला आता नेक्स्ट अँगल दिलाय कोणता आहे बघा एस एम टी कुठे एस एम टी बघा हा एस एम आणि हा टी वाला अँगल एस एम टी दुसरा कोणता आहे आर एम एस आर एम आणि एस बघा हा एम एस कॉमन आहे का बघा याचं इंटेरियर चेक करा दोघांचं आर एम एस चं इंटेरियर काय बघा हे आर एम एस चं इंटेरियर बरोबर एस एम टी चं चेक करा एस एम टी याचं इंटेरियर कुठे आहे हे इंटेरियर काही एकमेकांच्या आतमध्ये येत आहेत का सेपरेट सेपरेट इंटेरियर आहे बरोबर म्हणून हे काय ऍडजस्टंट अँगल्स आहे देअरफॉर अँगल एस एम टी अँड अँगल आर एम एस आर adjacent angles because they have common because they have common arm आणि त्या आर्मचं नाव काय नेम्ड आर एम एस ओके समजलं इन दिस वे वी हॅव फिनिश्ड अवर प्रॅक्टिस सेट ठीक आहे समजलं असेल तुम्हाला सगळ्यांना आय होप
त्याच्यामुळे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. हॅव अ ग्रेट डे.